सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं. तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुमच्याशी पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. मी पनीर बनवणार आहे आणि चला तर मग आपण रेसिपी पाहूया. तर रेसिपीसाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते आणि रेसिपी स्टार्ट करते. तर इथे मी कांदा उभा कापून घेतलेला आहे पनीरसाठी आणि हे टोमॅटो आहे. मी कांद्याची पण ग्रेव्ही करणार आहे, टोमॅटोची ग्रेव्ही करणार आहे. इथे लसूण घेतले, इथं आले घेतले, आले 1 इंच घेतले, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूणच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी वाटण करून घेणार आहे. आणि इथं बघू शकताय कात्रजचं हे पनीर घेतलेलं आहे मी आणि हे कट करून घेणार आहे मी. आणि हे पनीर टिक्का मसाला मिक्स हे पण पॉकेट आणलेलं आहे, हे पण पॉकेट मी त्यामध्ये मिक्स करणार आहे. तर पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. तर इथं आता मी कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण घेतलेले ते मी व्यवस्थित छान या पॅनच्या कढईमध्ये भाजून घेणार आहे तेलात आणि त्याच्यानंतर मग मी मिक्सरमध्ये ते बारीक करणार आहे, त्याची पेस्ट करून घेणार आहे. आता पॅनच्या कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेते. आता मी याच्यामध्ये हे टोमॅटो पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते पण छान भाजून घेते. आता मी टोमॅटो पण कांद्यामध्ये ॲड केलेले आहे आणि ते छान असं खरपूस भाजून घेणार आहे. आणि कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे भाजताना ना तेल जास्त टाकायचं नाही, नाहीतर ते जास्त तेलकट भाजी होते. नॉर्मलच तेल टाकून त्याच्यावरती व्यवस्थित छान असं लालसर भाजून घ्यायचं, जेणेकरून आपलं वाटण छान खमंग आणि टेस्ट छान येईल त्याचे. मी हे छान असं भाजून घेते. आता तुम्ही बघू शकता इथं मी छान असं लालसर वाटण भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरमध्ये याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि पेस्ट करून झाल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवते. आणि मी जे हे सुहानाचं पनीर टिक्का मसाला मिक्स घेतलेलं आहे ना ते मी आता दुधाबरोबर किंवा आपण पाण्याबरोबर मिक्स करून त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. तर मी आता इथं पाण्याबरोबरच ही पेस्ट करून घेणार आहे, दुधाबरोबर नाही, कारण दूध जास्त मला नाही आवडत. तर मी ही पेस्ट बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी हे पनीर छोटे छोटे याचे पीसेस कापून घेणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे एक आता बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये जे पनीर टिक्का मसाल्याचं ग्रेव्ही होती ना ती मी आता त्या बाउलमध्ये काढून घेते आणि एक साईडला मी आता पनीरचे छोटे छोटे तुकडे कापून घेणार आहे. तर आता इथं माझे पनीरचे तुकडे मी कापून घेतलेले आहेत आणि इथं जी मी बाउलमध्ये पनीर टिक्का मसाला घेतला होता त्यामध्ये मी पाणी ॲड करून ती मसाल्याची पेस्ट तयार करते. आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं पाणी टाकून आपण ती पेस्ट तयार करू शकतो. तुम्हाला जशी त्याची कन्सिस्टन्सी हवी असेल तसे ते आपण बनवू शकतो. तर मला इथं दाटच ठेवायचं होतं, जास्त पातळ ठेवायचं नव्हतं, म्हणून मग मी इथं दाटच ठेवलं, जास्त पाणी घातलेलं नाही आहे. आणि मी अशा प्रकारे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अशी छान पेस्ट तयार झालेली आहे. तर इथं माझं वाटण पण तयार झालेलं आहे. हे टोमॅटो, कांदा, लसूण आणि आल्याचं वाटण आहे जे मी भाजून घेतलं होतं ते. तर आता इथं मी पनीरचे तुकडे कापून घेतलेले आहेत आणि आता मी इथं पॅनची कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये मी पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहे. मी छोटे छोटे पनीरचे तुकडे केलेले आहेत आणि आता ते मी व्यवस्थित फ्राय करून घेते. मला असं फ्राय केलेलेच पनीरचे तुकडे आवडतात आणि परीला पण फ्राय केलेलेच आवडतात, त्याच्यामुळे मी फ्राय करूनच पनीरची भाजी बनवते.
कोणी कोणी तर तसंच टाकतं, पण ते तसंच असं टेस्ट नाही लागत, म्हणून मग मी काय करते, असं फ्राय करून घेते आणि मग भाजीमध्ये ॲड करते. त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि छान लागते. तर आता हे असं गुलाबीसर परतेपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे व्यवस्थित. आणि आता ते सुटं सुटं करते, कारण ते खूप एकमेकाला असं चिटकलं होतं. तर आता मी ते छान असं लालसर भाजून घेते आणि हे व्यवस्थित छान लालसर भाजून घ्यायचं. आता हे भाजत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता थोडासा गोल्डन गोल्डन कलर पण त्याला आलेला आहे. आणि सावकाश पलटी करायची, जास्त असं घाई करायची नाही किंवा गडबड करायची नाही. आणि जास्त असं आपल्या उलटण्याने पण जास्त असं त्याला परतत राहायचं नाही, नाहीतर जास्त असं चिकदा होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता इथं मी गोल्डन असं भाजून घेतलेलं आहे. आणि आता मी भाजी करण्यासाठी त्याच्यामध्ये मी 2 मोठ्या पळ्या तेल ॲड केलेलं आहे. आणि नंतर जो मी मसाला वाटून घेतला होता, कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूणचा मसाला होता, तो मी आता तेलात फ्राय करायला टाकलेला आहे. मी एकत्रच वाटून घेतलेलं आहे, कारण थोडंसंच वाटण करायचं होतं, त्याच्यामुळे सगळं एकत्र वाटून घेतलं. आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये भाजी करायची असेल तर आपण सेपरेटसुद्धा ते पेस्ट करून घेऊ शकतो. पण मी इथं एकत्रच पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता मी तेलामध्ये छान असं 10 मिनिट परतून घेणार आहे, कारण स्लो गॅसवरती असं छान परतून घेतलं ना की मसाल्याचा कलर पण बदलतो आणि टेस्ट पण छान येते आणि मसाल्यातून तेल पण बाजूला होतं. त्याच्यामुळे आपला मसाला छान परतला गेला आहे की नाही हे आपल्याला समजतं. तर मी इथं छान परतून घेतलेलं आहे. आणि हे गॅसवर पडलेलं अधूनमधून मला पुसण्याची सवयच असते. तर इकडं बघू शकता मी गरम पाणी करायला भाजीसाठी ठेवलेलं आहे. आणि आता मी पुन्हा मसाला छान परतून घेते. मसाला इथे छान परतून झालेला आहे आणि मसाल्यातून तेल पण बाजूला झालेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये पनीर मसाला घालणार आहे. हा सुहानाचा पनीर मसाला मी त्यामध्ये वापरते. तर आता मी सुहानाचं पूर्ण पॅकेट ते मसाल्याचं मी भाजीमध्ये ॲड करणार आहे. मी दुसरा कुठलाच मसाला वापरणार नाही. मी घरचासुद्धा काळा मसाला वापरणार नाही, कारण पनीरची भाजी तिखट बनवायची नव्हती, मीडियमच बनवायची होती, त्यामुळे मी फक्त हा सुहानाचा मसाला वापर करते. तर आता हे चांगलं एकजीव करायचं त्या वाटणामध्ये आणि मसाला छान परतून द्यायचा. तुम्ही बघू शकता मसाला किती छान परतला गेला आहे, तेल पण बाजूला झालेलं आहे. आणि आता मी जी पेस्ट केली होती ना, जी पनीर टिक्का मसाला ग्रेव्हीची पेस्ट, ती आता त्यामध्ये मी ॲड करते. आता ही पेस्ट मी त्यामध्ये ॲड करून घेतली आणि पुन्हा आता मी परतण्यानं पुन्हा आता त्याला एकत्र असं मसाल्यामध्ये एकजीव करणार आहे. आणि हे मसाला छान असा परतून घ्यायचा. आणि खाली मसाला लागला नाही पाहिजे, नाहीतर मसाला जळून गेल्यानंतर टेस्ट लागणार नाही. तर आता इथं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी झालेलं आहे. आणि आता मी हे गरम पाणी त्या भाजीमध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची असेल, पातळ घट्ट, तसं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. इथं मला घट्टच भाजी ठेवायची होती, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे. आणि पुन्हा मी परतण्याच्या सहाय्याने ते परत एकजीव करते. आता इथे बघू शकता भाजीला उकळी पण फुटलेली आहे. आणि त्यानंतर आता मी शेवटची स्टेप मीठ ॲड करत आहे त्यामध्ये. मीठ जास्त घालायचं नाही, ऑलरेडी मसाल्यांमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ मी इथं कमीच वापरलेलं आहे. आणि परत पुन्हा एकदा मी त्याला असं परतून घेते. आणि आता जे मी पनीरचे तुकडे असे फ्राय करून घेतले होते ना, ते सगळे तुकडे आता मी त्या भाजीमध्ये टाकून घेणार आहे. आता हे सगळे पनीरचे तुकडे मी भाजीमध्ये टाकलेले आहेत. आणि भाजीला छान चांगला असा कळ पण आलेला आहे. आणि आपली पनीरची भाजी रेडी आहे. तर आता मी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पण पेरणार आहे.
कोथिंबिरीशिवाय कोणतीही भाजी अपूर्णच असते. तर हे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे पनीरची भाजी. इथं माझी पनीरची भाजी रेडी आहे. तर आता मी इथं ताट पण करून घेतलेलं आहे आणि मी ह्या रोट्या घरीच बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला कुणाला रोट्या रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तर मी नक्कीच त्याची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्याचा व्हिडिओ बनवेल. तर परी कशी झाली पनीरची भाजी खाऊन सांग टेस्ट करून. थँक्यू. तुम्हाला आजचा या पनीर रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला? ह्याला लाईक शेअर